पाठ 10. होळी. भारत हा सणांचा देश आहे. इथे अनेक सणांचा मेळ पाहायला मिळतो. विविध धर्मांचे विविध सण साजरे केले जात असल्यामुळे येथे सणांची रेलचेल असते. प्रत्येक सणाचे आकर्षणही वेगवेगळे आहे. गुढीपाडवा सण म्हणजे मराठी नवीन वर्षांची सुरुवात, दिवाळी प्रकाशाचा सण, बैलपोळा प्राण्यांबद्दलची कृतज्ञता, प्रेम व्यक्त करण्याचा सण, दसरा अज्ञानावर ज्ञानाचा विजय, वैयावर प्रेमाने विजय मिळवायचा हा दिवस आणि होळी चांगल्याचा वाईटावर विजय प्राप्त करण्याचा सण. संपूर्ण भारतात होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. होळी सणाला भारतातील प्रत्येक प्रांतात अनन्यसाधारण महत्त्व आहे. होळीचा हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. महाराष्ट्रात फाल्गुनी पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत 2 ते 5 दिवस होळी साजरी करण्याची प्रथा आहे. होळी या सणाविषयी अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत, पण सगळ्यात जास्त प्रचलित कथा ती म्हणजे भक्त प्रल्हाद यांची कथा. हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता. त्याला एक मुलगा होता प्रल्हाद. हिरण्यकश्यपूला देव आवडत नसे आणि प्रल्हाद हा भगवान विष्णूचा खूप मोठा भक्त होता. प्रल्हाद दिवसरात्र देवाचे नाव जपायचा. प्रल्हादाच्या भक्ती जप याचा हिरण्यकश्यपूला राग येत असे, म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलाला जीवे मारण्याचे ठरवले. खूप प्रयत्न केले, परंतु ते सर्व प्रयत्न असफल झाले. प्रल्हादाला मारण्यात त्याला यश मिळाले नाही. त्याची होलिका नावाची असुरी बहीण होती. शेवटी त्याने तिची मदत घेण्याचे ठरविले. होलिकेला एक वर प्राप्त झालेला होता की तिला अग्नी कधीही जाळू शकणार नाही. होलिका आणि तिचा भाऊ हिरण्यकश्यपू यांनी भक्त प्रल्हादला आगीत जाळून मारण्याचा कट केला. ती त्याला घेऊन धगधगत्या चितेवर बसली. हिरण्यकश्यपूला वाटले की आता प्रल्हाद जळून जाईल आणि होलिका सुखरूप आगीतून बाहेर येईल. परंतु तसे झाले नाही आणि भगवान विष्णूच्या कृपेने उलटे झाले. होलिका आगीमध्ये जळून राख झाली आणि भक्त प्रल्हाद आगीतून सुखरूप बाहेर आला. याच विजयाच्या स्मरणार्थ होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते. होळीच्या पौर्णिमेच्या रात्री लोक सुकी लाकडे गोळा करतात. ती लाकडे रचून त्याची होळी पेटवतात. या प्रज्वलित होळीमध्ये हळद, कुंकू व तांदूळ वाहतात. नारळ वाहायची प्रथा देखील आहे. या दिवशी आवर्जून पुरणपोळी बनवली जाते. गावाचे व त्या वाडीचे देव किंवा ग्रामदैवतेही वर्षभर मंदिरात किंवा गावच्या मानकरी व्यक्तींच्या घरी पेटायात ठेवलेली असतात. शिमगा उत्सवात फाल्गुन शुक्ल पंचमी ते पौर्णिमा या काळात हे देव पालखीत बसून वाड्यावाड्यात फिरवतात आणि भक्तांना दर्शन देतात. होळी सणाचा दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमी. रंगपंचमीला गुलाल उधळला जातो. एकमेकांना रंग लावून हा सण साजरा केला जातो.